रावण सरकार दर्यापूर. तर मित्रांनो आमचे होते आज बहिरम येथे पार्टी. तर आम्ही निघालो मग जाण्यासाठी. तर पाहून घ्या दिनेश भाऊ तेलंगने आपली गाडी घेतली आणि चालू. मग काय तर दिसलं आम्हाला रोडनं कोणाच तरी सीट निघाली होती. तर डीजे चालू होता पर्वताळ्यामध्ये. असं वाटतं काँग्रेसची सीट होती 100%. मग काय तिथून निघालो आम्ही आणि पोहोचलो आमच्या जागेवर. तर हे दिली साईडला गाडी लावून इंधन पकडलं. जागा साफगीफ केली आम्ही मस्त बढियापैकी. तिथेच आम्हाला एक धरण दिसलं. धरणातच पाणी होतं खूप सारं. मग काय आम्ही ते पण पाहिलं. मस्त आम्ही एक जागा साफ करून घेतली आणि तळवं-गिळवं टाकून आमचं बढियापैकी आम्ही आमचं काम चालू केलं. मग काय तळवं मग तिथं एक हंडी पण विकत आम्ही घेऊन आलो सोबतच. ही आपली गाडी साईडला लावून दिली. चालू मग आमचं चुलगिल पेटवली. कांदा, लसूण, निंबू, अद्रक काढणं आमचं सुरू पेस्ट काढण्यासाठी. तर मग हे पहा आम्ही आणलं होतं मटण बढियापैकी. हे झाले आमचे माणसं ओकेपैकी तयार. तर मग काय चालू आमचा उकाळ मारणं. मग आम्ही गेलो आतमध्ये. तर आम्ही मग भाकर आणि 2 माणसं आमचे म्हणजे मी धरून आम्ही होतो शेवभाजीवाले. तर मग आम्ही शेवभाजी आणण्यासाठी आतमध्ये आलो. तर मग काय तर चावल कमी पाहिजे होते. चावल खूप महाग असल्यामुळे आम्ही अर्धा किलो सोबत घेऊन तिथंच हे केले. हे पेस्ट-गिस्ट काढलं आम्ही बढियापैकी आणि मग मी ते अंदरचं बसण्याचं ठिकाण काढलं. तर तुम्ही हे जाऊ शकता. हे बघून घ्या. अंडे आणू शकता इथून जबरदस्तपैकी. मग काय रस पेलो आम्ही योगेश मी. मग जत्रेचे फोटो काढले आम्ही. हे बघू शकता. जत्रा फिरलो थोडीफार आणि मग हे पहा गर्दी कमी आहे. पहिला हप्ता असल्यावर तरी फार थोडीफार गर्दी होतीच. आणि मग काय तिथून गेलो आणि मग हे घेतले अर्धा किलो तांदूळ आम्ही. मग काय चाललो आम्ही निघालो वापिस. तर मग डबल रश्श्याजवळ आलो. हे आमचा साधा रस्सा तयार झाला आहे. सोबतच आम्ही शेव बांधून घेतले आणि भाऊचं पण एक नंबर काम आहे. मस्त जबरदस्त टेस्टची भाजी आम्हाला दिली. हे बघून घ्या आमची सोपान पाटी. भाजी तयार करताना. झाली आमची भाजी तयार. मग काय आमचं कांदा, लिंबू हे पहा चावल-गिवल ओकेपैकी आम्ही बसलो जेवायला. आम्ही दोघं जण फक्त शेवभाजीवाले होतो. एक सोपान भाऊ आणि मी. हे बाकीचे पूर्ण मटण खाणारे होते. हे पाहू शकता तुम्ही. पूर्ण मंडळी आमची सोबत आहे. ड्रायव्हर युनियन आहे पूर्ण. मग काय भाऊ भूक लागली होती. टाईम खूप झाला होता. त्यामुळे मग ताकदने भिडले सर्वच्या सर्व. काही ऐकायचं काम नव्हतं आमच्याजवळ. हे मुबारक भाई आहे. हे दिनेश भाऊ. हे सोपान भाऊ. हे संतोष भाऊ. आणि हे बते साहेब. हे योगेश भाऊ. हे तायडे आणि हे धन्यवाद भाऊ. झालं आमचं जेवण. मग काही नाही आम्ही सामान डायरेक्ट गाडीमध्ये टाकलं आणि मग निघालो आम्ही दर्शन करण्यासाठी मंदिराकडे. तर मग काय पाहता तुम्ही तर वर जाण्यासाठी गर्दी होतीच. तर ट्रॅफिक वर होतंच जास्त तरी आम्ही काही ऐकलं नाही कोणाचं. आम्ही गाडी घेऊन गेलो वर आणि गाडी आमची लावून दिली मस्त साईडले आणि मंदिरात आलो. मग काय मंदिरात आल्याबरोबर आम्ही पहिले सेल्फी काढली एक जबरदस्त. मग काय बाहेरचा नजारा-गिजारा पाहिला मस्त. तो त्याचा शूट काढला एक आणि पूर्ण गँगचा एक व्हिडिओ काढून घेतला आणि घंटा-गिंटा तर तुम्हाला माहीतच आहे तिथचा फेमस आहे. मग काय लागलो लाईनीत आणि लाईनीत चालू झालो. पहिले नंदी बाबा दिसले आणि मग थोडं पुढे गेलो आणि दर्शन झालं. शांततेत आमचं दर्शन पार पडलं. ठीक आहे. धन्यवाद.